वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आज दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे। या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पाहायला मिळतील। कदाचित आजच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील। आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून जिशान सिद्दीकी हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। वांद्रे पूर्व परिसरातल्या सरकारी वसाहतीत आयोजित करण्यात येणाऱ्या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज दुपारी 12 वाजता येते आणि या सभेसाठीच वांद्रे पूर्व परिसरात असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच काँग्रेस आमदार जिशान बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी बाबा सिद्दीकी आणि जिशान बाबा सिद्दीकी या दोघांचेही या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेला आहे। याच मैदानात काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता। आज त्यानंतर त्यांचा मुलगा जिशान बाबा सिद्दीकी हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आज आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। संपूर्ण परिसरामध्ये फ्लेक्सबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे ह्या मैदानातल्या खुर्च्या आपण पाहूयात। हजारो खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। जवळपास 1,500 ते 2,000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या सभेच्या निमित्तानं वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून जिशान सिद्दीकी असेल अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे, मागण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ, अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ आणि तिसरा म्हणजे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी उमेदवारांची देखील निश्चिती होताना आपल्याला पाहायला मिळते। त्या संबंधित परिसरामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा देखील आपल्याला जाताना पाहायला मिळते। जनसन्मान यात्रा नाशिक यासोबतच पुणे असं हे जिल्हे ओळखून आता मुंबईमध्ये दाखल होते आणि त्यामुळं आज मुंबईमध्ये या सभेचं जोरदार स्वागत देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जे वरिष्ठ नेते आहेत ते आज रक्षाबंधनच्या दिवशी या सभेला उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।